हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असून पण नुसतं उपयोग नाही, हे बेसिक माहित पाहिजे. पाय म्हणजे किती असतं 180, 2 पाय म्हणजे 360, पाय बाय 2 म्हणजे किती 90, पाय बाय 4 म्हणजे 45, पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. आता हे कशावर लक्षात ठेवायचं? पाय बाय 6 उत्तर 30 येते, कसं काढायचं? कसं काढायचं? हा हे तर बघा, पाय बाय 6 ची व्हॅल्यू 30 येते, कसं काढायची? पायची व्हॅल्यू किती टाकायची 180. मग आता 180 ला जर आपण 6 न भागलं, 6 त्रिक 18 म्हणजे किती आलं 30 आलं. म्हणजे तुम्हाला पाय बाय 6 ची व्हॅल्यू 30 येते. रेडियनचं डिग्री, डिग्रीचं रेडियन आपण शिकलेलं आहे पहिल्या चॅप्टर मध्ये. रेडियनचं डिग्री, डिग्रीचं रेडियन कसं करायचं. ओके. मग आता इथे 495, 495 कशी फोड केली आपण? 360 अधिक 135 केलं तरी चालतं का? तर 360 म्हणजे किती 2 पाय, बरोबर का? आणि हे काय आपला एक अँगल थिटा आहे, बरोबर आहे. 135 म्हणजे काहीतरी थिटा आहे. 135 म्हणजे आपल्याला फॉर्म्युला यायचा साइन काय 2 पाय प्लस थिटा, काल पाठ केलेला फॉर्म्युला आहे का नाही फॉर्म्युला यायचा. म्हणजे काय असतं उत्तर 2 पाय प्लस थिटा. आता हे कशाला लक्षात ठेवायचं? इथं जर पाय असेल तर साइनचं काय राहतं? साइनचं काय राहतं? साइनचं लागा काय लागा साइनचं काय राहतं? इथं डिनोमिनेटरला 2 असेल तर बदलतं. डिनोमिनेटरला 2 आहे, खाली खाली आहे काय नाही. मग साइनचं काय राहतं? साइनच राहतं. साइन थिटाच राहतं. कुठल्या क्वाड्रंटमध्ये? काय करू मी सांगा? हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे? कुठल्या क्वाड्रंटमध्ये? पहिल्या क्वाड्रंटमध्ये आहे ना. वाचायचं. तरी पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळं पॉझिटिव्ह असतं, त्यामुळे उत्तर काय येणार आहे पॉझिटिव्ह. न आलं इथं शिकाय ह्याला काय म्हणायचं थिटा. 2 पाय प्लस थिटा असलं उत्तर काय येतं साइन थिटा येतं. थिटा कोण आहे आपला इथं आता 135 आहे, म्हणून ह्याचं उत्तर थिटा आपला कोण आहे आता इथं 135 आहे. म्हणजे 135 ला 135 म्हणून साइन 135 आले. ते फॉर्म्युले जर पाठ असले ना, हे नाही काय नाही, हे शिकायची काही गरज नाही. फॉर्म्युले पाठ पाहिजे तुम्हाला. हे कालचं हे ज्याला कळलं फॉर्म्युला ते लगे कळत नाही. आम्ही आधीपासून आवडतोय मात्र आमचं व्यवस्था नाही. पण पाठ करा. हे जर फॉर्म्युला समजून घेऊन लक्षात ठेवलं नाही फार सोपं आहे. हे मॅथ्स अवघड नाही. फक्त तुम्ही फॉर्म्युलाच कधी प्रयत्न करत नाही त्यामुळे तुम्हाला ते अवघड वाटेल. फॉर्म्युल्यासाठी प्रयत्न करा. फॉर्म्युला वाटलंच मी तुम्हाला प्रिंट देतो याच्या काढून फॉर्म्युला नुसतं फॉर्म्युला दाना पाठ करून टाक. नुसतं पाठ असून उपयोग आहे का ते अप्लाय करता यायला पाहिजे. हे तर कळलं का 360 आणि 135 म्हणजे 495 असतं. मग आपण काय केलं 360 ला काय म्हणतो आपण 2 पाय म्हणतो आणि ह्याला 135 ला काय म्हणतो आपण थिटा. आपल्याला फॉर्म्युला आहे का नाही साइन 2 पाय प्लस थिटा. ती कसा पाठ करा तुम्ही नंतर आपण त्याच्यावर चर्चा करू आणखी आपण. पण ह्याचं उत्तर साइन थिटा येते लक्षात आहे फॉर्म्युल्यानुसार. आलं का? मग इथं किती आलं साइन 135 आलं का? परत साइन 135 व्हॅल्यू आपल्याला माहित आहे का? आपल्या टेबलमध्ये आहे का दहावीच्या त्या नाही. मग परत त्याची ऍडजस्टमेंट करायची. ऍडजस्टमेंट कशी करायची 135 ची ऍडजस्टमेंट कशी करायची बघा. साइन 135 म्हणजे काय 90 अधिक 45 चालतंय कसं केलं तर 90 आणि 45 ची बेरीज किती असते? आलं घेत 135 म्हणजे 135 जे नुसतं लिहायचं ते आपण लिहायचं कसं 90 अधिक 45 लिहायचं. काय लिहायचं 90 अधिक 45 लिहायचं. मग 90 म्हणजे काय असतं पाय बाय 2. 90 म्हणजे काय असतं 90 म्हणजे पाय बाय 2 असतं. म्हणून 90 म्हणजे पाय बाय 2 झालं. 45 ला 45 आहे. आता काय सांगितलंय बघा आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे. आपल्याकडे काय फॉर्म्युला आपल्याकडे तर आपल्याकडे अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. हॅलो हा मी काल सरांना विचारलं बरं का. सरांना 7 ते 8 ह्या वेळेमध्ये घ्यावं लागलं तुमचं 7 ते 8 संध्याकाळी. हा या मग आज. हा चालतंय ओके चालेल. हॅलो 7 ते 8 ना 8 ते 9 कारण का 7 ते 8 दहावीच असते. बरं या तर चर्चा करू सर काय म्हणतात बघू या हा. हे कळलं का? हे 90 आले. आता आपल्याकडे कसला फॉर्म्युला आहे हीच फॉर्म्युला परत काय फॉर्म्युला आहे साइन 90 अधिक 45. साइन 90 अधिक 45 म्हणजे काय साइन 90 म्हणजे काय रे साइन 90 म्हणजेच पाय बाय 2. 90 ला काय म्हणतो आपण पाय बाय 2 प्लस थिटा. याचा फॉर्म्युला काय पाय बाय 2 असेल तर साइनचं काय होतं पाय बाय 2 असेल तर साइनचं काय होतं कॉस होतं.
ते आता पॉझिटिव्ह का निगेटिव्ह की कुठल्या क्वाड्रंटमध्ये π/2 प्लस थिटा 90 अधिक काहीतरी कुठल्या क्वाड्रंटमध्ये क्वाड्रंट सांगा फॉर्म्युला कळून क्वाड्रंट कळलं नाही त्यांना दुसऱ्या ना बघून सांगा काय म्हणत नाही बघून सांगा काय अडचण कुठल्या दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये साइन कसा असतो हा पॉझिटिव्ह म्हणजे उत्तर कसं येईल पॉझिटिव्ह म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे कॉस यायला पाहिजे ना कॉस थिटा मग थिटा कुठं आहे थिटा किती आपला इथं 45 म्हणजे कॉस काय आला कॉस 45 लिहित आला कॉस 45 ची व्हॅल्यू आपल्या 10व्या टेबलमध्ये किती येते 1/√. झालं गणित संपलं मग का अवघड आहे याच्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला फक्त कालचे फॉर्म्युले हे ऍडिशन हे असं ऍडजस्टमेंट करणं 495 ला असं मांडणं काय लय अवघड आहे काय सोपं आहे फक्त तुम्हाला काय करायचं हे फोड करायला जमली पाहिजे आंब्याची फोड हे लक्षात तर परत 990 आहे 990 ची कशी फोड करणार बघा हे कसं केलंय बघा हो कॉस 720 अधिक 210 कळलं का यांची बेरीज किती झाली 900 800 होती का 800 910 930 होती बरोबर आहे 930 झाली का 720 म्हणजे काय असतं 360 दोन्ही 720 360 इंटू 2 काय असतं 720 हे असतं म्हणजे ह्या ठिकाणी असं का लिहिलं बघा हे जे आहे का ते 720 तर ते 2 गुणुले 360 आपण लिहू शकतो 360 दोन्ही किती येतं 720 येतं येतं लक्षात 360 गुणिले 2 किती येतं 720 आणि 210 असं ठेवा म्हणजे हे 990 जे आहे 930 जे आहे ते आपण असं मांडलं तरी काही फरक पडत नाही आपल्या सोयीनुसार फॉर्म्युल्यानुसार आपण ऍडजस्ट करतोय हे असंच का मांडलं हे ऍडजस्टमेंट केलेलं आहे हे असंच का मांडलं कळतं का तुम्हाला असंच का मांडलं तर हे 990 जे आहे ती मी 2 गुणिले 30 म्हणजे 720 अधिक 210 असं मांडू शकतो मी 2 इंटू 360 म्हणजे 720 प्लस 210 या ठिकाणी लिहिलं 210 असं लिहिलं आता याचा फॉर्म्युला आपल्याकडे हे म्हणजे किती आहे हो कॉस फॉर्म्युला आपल्याकडे तर कॉस ही 360 ला आपण काय सिंबल दाखवतो 2π हितलं 2π इंटू याला किती येतं 2 आहे ऑलरेडी प्लस याला काय म्हणतो आपण थिटा बरोबर 2π आणि 2 किती झालं इथलं किती झालं 4π प्लस थिटा 4π प्लस थिटा आपल्याला काय बाकीचे तरी नाही तर पाय आहे ना संपला विषय पायचं काय राहतं पाय असेल तर कॉसचं कॉस राहतं मग इथं कॉस किती आला थिटा आला का पण ही कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल 4π अधिक थिटा 4π प्लस थिटा कुठे येईल 4π कुठे येईल तो कहाणा अंदाजे इकडे लक्षात इकडे वापरता समजा बघा इथं थिटा किती असतो 0 आता समजलं पाहिजे इथे किती असतो 0 इथे किती असतो 90 मग इथे किती झाला 90 म्हणजे काय π/2 झाला का परत न पुढे इथं आला इथे किती झाला इथला 90 आणि इथला 90 180 मग इथं एवढा अँगल किती झाला 180 म्हणजे इथे या रेषेवर काय असणार इथं 180 असणार 180 म्हणजे काय असतो पाय परत पुढे आला इथं म्हणजे किती झाला 90 मिसळ त्यात 270 कसं दाखवतो आपण 3π/2 परत पुढे आला इथे काय येतो मग परत इथे किती येतो 2π येतो किती येतो 2π बघा इथे किती आला एक राऊंड मारला असा किती होते 2π होते किती होते 2π असा एक मारला 2π अजून एक राऊंड मारला की 4π होते 2 आणि 2 4π होईल का नाही एक राऊंड मारला किती होते 2π होते बरोबर आहे का आणि दुसरा राऊंड मारला की 4π मग आता इथं 4π प्लस थिटा म्हणले 4π पहिल्या राऊंडला 2π येते दुसऱ्या राऊंडला इथे येते फिरून मग किती झालं 4π मध्ये काहीतरी मिसळलं म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलं इथं काय येतं बघा इथं काय येतंय 2π परत 4π परत 6π परत 8π शाला कुठे येतो ही 2π 4π 6π 8π ला तो अँगल कुठे येऊन थांबलेला असतो ह्या क्वाड्रंटवर येऊन थांबलेला असतो ह्या लाईनवरती एक्स ऍक्सिस वरती मग ह्यामध्ये काहीतरी मिसळ 2π प्लस थिटा म्हणजे हितलं येतं 2π म्हणजे इथं 2π आपलं किती येतं हे 2π मध्ये काहीतरी मिसळ पहिल्या क्वाड्रंटमध्ये आलं 4π मध्ये काहीतरी मिसळ पहिल्या क्वाड्रंटमध्ये आलं 8π मध्ये काहीतरी मिसळ पहिल्या क्वाड्रंटमध्ये आलं कळलं का आता 4π मध्ये काहीतरी मिसळलंय म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलंय पहिल्या क्वाड्रंटमध्ये आलं मग पहिल्या क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो पॉझिटिव्ह
म्हणजे येणारं उत्तर काय येईल, फक्त कॉस थिटा येईल. थिटा किती येतात आपला, थिटा किती येतं 210. म्हणजे कॉस थिटा, थिटा म्हणजे इथे किती आता, तर ही तर काय झालं क्वाड्रंट झालं, एक्स एक्स झालं, तर कॉस 210 थिटा आला. आपण तुमचा थिटा कोण आहे, हा थिटा आहे आणि हा कोण आहे तर ही आहे 4 पाय. कळलं का, 4 पाय प्लस काय आहे थिटा आहे. 4 पाय प्लस थिटा म्हणजे काय असतं, कॉस थिटा असतं. कॉस थिटा काय आपला येतं 210. परत 210च्या अवयव पाडा. कसे घेऊ आपण 210 म्हणजे, 210 म्हणजे काय, पाय म्हणजे 180. 180 मध्ये किती मिसळायचं 30. बघा 180 अधिक 30 केले उत्तर किती येईल 210. 210च्या ऍडजस्टमेंट कशी येईल, 180 म्हणजे पाय आणि थिटा म्हणजे किती आहे 30 आहे आपला. आलं लक्षात असं. तरी पाय प्लस 30 केलं, पाय म्हणजे काय 180. 180 30 किती येतं 210. मग आता पाय म्हणले काय राहतं मला सांगा बरं, पाय म्हणजे काय असतं, पाय म्हणजे काय असतं, पाय म्हणजे काय असतं 180 असतं. आता हा पाय कुठं आला, इथे काय असतं 0, इथे किती असतं पाय बाय 2, इथे किती असतं पाय. कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल, कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल, पहिला क्वाड्रंट, दुसरा क्वाड्रंट. इथं पाय मध्ये काहीतरी मिसळले म्हणजे पाय इथं आहे, काहीतरी मिसळले म्हणजे इथे येईल. कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलं ते तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलं. मग इथे काय आले तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलं. आलं तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये, तर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो, कॉस कॉस ऑल स्टुडंट टेक कॉपी, निगेटिव्ह असतो. मग इथं उत्तर काय आलं निगेटिव्ह आलं का, आलं निगेटिव्ह. ते जर नाही कळलं तर हे बडाबडा करण्यात काय नाही, अजून त्याची प्रॅक्टिस करा, 10 वेळा लिहून काढायला. तर हे कॉस पाय प्लस 30 म्हणजे कॉस पाय प्लस 30 म्हणजे आलं कुठल्या क्वाड्रंटमध्ये तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलं. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट हे दोन्हीच पॉझिटिव्ह असतं, बाकी सगळं निगेटिव्ह असतं. मग इथं आले कॉस, कॉस सुद्धा काय येईल निगेटिव्ह. म्हणजे कॉस 30 इज इक्वल टू किती झालं -√3/2. कॉस 30 ची व्हॅल्यू किती असते 10वी मध्ये टेबल मध्ये झालेलं आहे. कॉस 30 किती झाला √3/2. समजले काय नाही, फॉर्म्युले पार्ट पाहिजेत, फॉर्म्युले पार्ट असले काय करत नाही. फॉर्म्युले पार्ट जर असतील तर कोणीही काय करू शकत नाही, तर कुणाला सुद्धा बाहेरच कारण नाही काय. बघा इथं आता परत सेम लक्ष द्या व्यवस्थितपणे. बघा किती दिलं इथं 840 दिले बरोबर का. 840 ची फोड करायची पायच्या स्वरूपामध्ये, तर काय करू 360 दोन्ही किती होतं 720. इथे किती झालं मग 720 अधिक 120 किती येतं 720 अधिक 120 840. आलं काय, हे काय इथलं 700 आणि 100 800 820 आणि 20 40 आलं का 840. मग इथं असं केलं कळलं का 360 ला 2 न गुणलं किती होतं 720. मग हे असं म्हणलं 360 आपल्याला म्हणजे 360 म्हणजे किती असतं 2 पाय असतं. कळलं का, एक ऍडजस्टमेंट करतोय आपण. तर 720 म्हणजे 2 पाय 360 × 2 केलं 720 आलं. इथे 120 ला 120 हायस्ट ठेवलं. मग आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कुठला फॉर्म्युला आहे आपल्याकडे तर टॅन इथे किती झालं हे 360 म्हणजे किती 2 पाय आणि इथलं 2 म्हणजे काय इथे 2 झाला प्लस 120 म्हणजे काय आपला थिटा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आपल्याकडे टॅन 2 × 2 4 पाय प्लस थिटा. हा काय फॉर्म्युला आहे सांगा बरं. पाय असेल तर काय होतं, पाय असेल तर काय टॅनचं टॅनच राहणार, टॅनचं टॅन थिटाच राहिलं. कुठल्या क्वाड्रंटमध्ये हा अँगल थिटा सांगा बरं, कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल. आता सांगितलं 4 पाय कुठे येतं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टॅन कसा असतो पॉझिटिव्ह, सगळंच पॉझिटिव्ह. इथे काय होतं पॉझिटिव्ह. थिटा कोण आहे आपला इथं, थिटा कोण आहे आपला 120 आला. त्यामुळे टॅन थिटा काय आला आपला 120 आला. आला 120 कळलं 120 आहे ओके. पुढं मग पुढं आता 120 ची फोड करायची. 120 ची फोड कशी करू शकतो आपण 90 अधिक 30 करू शकतो का ना आपण. असं 120 जे आहे ते आपण असं मांडू शकतो का नाही 90 अधिक 30. तर 90 म्हणजे कोण π/2 आणि 30 झालं 120. 120 आपण असं मांडलं तर काय फरक पडतंय का 120 म्हणजे काय 90 अधिक 30. तर इथं असं आपण मांडून घेतलंय. त्याच्या पुढे बघा म्हणजे आता इथे काय आलं
मायनस क्वाट. आता हे तुम्ही म्हणा असं कसं लिहिलं, आता मला सांगा इथं पाय बाय टू म्हणल्यावर टॅनचं काय होईल, टॅनचं काय होतं क्वाट होतं, काय होतं टॅनचं काय होतं क्वाट. आता इथं बघा काय दिलंय आपल्याला इथं, टॅन पाय बाय टू प्लस थिटा. हा ह्याचं काय होईल ही बघा, असं बघून सांगा मला याचं काय. इथं पाय बाय टू आला ना खाली, टू आल्यावर काय होतं, टू आल्यावर काय होतं, इथं टू आलं खाली म्हणजे काय होतं टॅनचं क्वाट थिटा होतं. पण आता निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, निगेटिव्ह होईल का पॉझिटिव्ह होईल, निगेटिव्ह येणार आहे का पॉझिटिव्ह. कशा ठरवायचं, हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये, दुसऱ्यामध्ये काय काय पॉझिटिव्ह असतं, इथे काय त्यामुळे काय आले आलं का मायनस क्वाट. मग मायनस क्वाट थिटा, थिटा कोण आहे इथं 30, मग क्वाट 30, क्वाट थिटा म्हणजे मायनस क्वाट 30. तर क्वाट 30चं उत्तर या ठिकाणी काय आलं, क्वाट 30 म्हणजे किती √3. तर ही मायनसला मायनस आहे असं ठेवलं इथलं, पण क्वाट 30ची व्हॅल्यू आपण 10वीमध्येच पाठ केलेली आहे टेबलमध्ये, तर ती किती आलेली आहे √3 व्हॅल्यू आली व्हॅल्यू. क्वाट 30ची व्हॅल्यू आपल्याला √3 आलं लक्षात मिळालेली आहे. ओके पुढं शो दॅट म्हणले. आता काय सांगितलं नीट लक्ष द्या, शो दॅट काय करायचं, cos 24 cos 54 cos 125 cos 240 डिग्री आणि cos 300 इज इक्वल टू 1/2. ओके हे लक्षात ठेवा. आता आपल्याला व्हॅल्यू काढायचं, एक एक्झाम्पल 100% असं असतं. तुम्हाला आता cos 24 काढायचा, कसा काढावा लागेल, cos 55 काढायचा आहे, cos 125 काढायचा आहे, असे वेगळ्याच व्हॅल्यू. त्याचं सगळ्याचं उत्तर काय ते दाखवायची होती 1/2. सगळं सोडवून हे सगळ्याच्या व्हॅल्यू टाकायच्या, सगळ्या ह्याच्यामध्ये सोडवायचं, शेवट 1/2 येते दाखवायचं. बघा मग आपण काय करू, पहिल्यांदा LHS घेऊ. LHS काय आपली, LHS म्हणजे ही LHS काढून घेतली आपण सगळी, LHS काढली का, LHS म्हणजे ही बाजू घ्यायची सगळी आणि दाखवायचं उत्तर काय हे घेतली का LHS सगळे आपण, हे काय घेतले आपण LHS घेतली. चला LHS मध्ये आपण थोडीशी ॲडजस्टमेंट करत जाऊया. लक्ष द्या बरं, हे वेगळं एक्झाम्पल आहे. बघा काय केलं इथं, हे cos 24 ला cos 24 हाय असं, परत cos 55 ला cos 55 ॲज इट इज, परत cos 125 ला cos 125 लिहिलं का इथं नाही लिहिलं. काय लिहिलं मग इथं 125 म्हणजे काय, तर 185 मायनस 55 केलं किती येतं 125. बघा तुम्ही 180 वजा 55 करा, तुम्हाला 125 मिळेल का नाही, बरोबर आहे का. मग आता 125 असं जे लिहायचं ते आपण काय करूया, असं लिहू की सोडवलं किती येणार आहे इथं 125 येणार आहे. मग हे असं लिहायचं 125, ते आपण कसं लिहिलं 180 वजा 55 लिहिले म्हणजे 125 लिहिलेलं ना. येतं लक्षात, 125 असं मोकळं लिहायचं एकटं, ते असं काय करू 180 मधून 55 वजा करून लिहूया. आलं लक्षात. मग आता इथं 204 दिले, 204 म्हणजे काय, हा 204 आपण असं लिहिलं, आपण काय करू 180 अधिक 24. पण तुम्ही असं का लिहिलं, कारण आपल्याला 180 म्हणजे पाय माहित आहे, बरोबर आहे का. पाय आणि पाय बाय टू मध्ये लिहायचं नाही, म्हणजे आपल्याला त्याचा फॉर्म्युला वापरता येतोय. म्हणून इथं 180 अधिक 24 इथं लिहिलेलं आहे. परत पुढे शेवट 300 कसं लिहिलं आपण 60, आपल्याला माहित आहे ते, म्हणून आपण तसं तिथं ॲडजस्टमेंट केली. हेपर्यंत आलं लक्षात, झाली तर ॲडजस्टमेंट आपण केली. आता हेपर्यंत आपण आलो, हेतनं पुढे सोपं आहे. आता बघा आता हेपर्यंत आलो, हे जर आपल्याला काय माहित नाही हाय असं ठेवून टाका, हे जर आपल्याला काय माहित नाही हाय असं ठेवून टाका. हे जर ही डायरेक्ट इथं फॉर्म्युला वापरून सांगा. चला इथे कुठला फॉर्म्युला वापरणार आपण आता, cos पाय मायनस थिटा. बोला काय असतं फॉर्म्युला cos पाय मायनस थिटा, बघून सांगा कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल, हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल, दुसऱ्यामध्ये येईल. दुसऱ्यामध्ये येईल cos च cosच राहील, कारण इथे काय पाय आहे, cos च cos थिटा राहिलं. निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, इथे काय आलं निगेटिव्ह. म्हणून बघा इथं आता इथं अँगल काय 55 कसा अँगल आहे डिग्री थिटा, तर म्हणजे cos मायनस cos 55 आलं का, मायनस cos 55 आलं का इथं. तर ह्या एवढ्याचं उत्तर काय येईल तर मायनस cos 55 डिग्री. मग इथं आलं मायनस cos 55 डिग्री. ओके झालं. परत पुढं आपल्याला आता ह्याच्यामध्ये cos ह्याचं सांगायचं, ह्याचा कुठला फॉर्म्युला वापरायचा, इथे काय आहे पाय, इथे काय आहे इथं थिटा, cos पाय प्लस थिटा सांगा बरं.
कॉस पाय प्लस थिटाचं उत्तर सांगा आता मला. कॉस पाय प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल? पाय प्लस थिटा. तर कॉसचं कॉसच राहील. हा कॉसचं कॉसच राहील. हा सांगा कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल? तिसऱ्यामध्ये कॉस कसा असतो? मायनस असतो. इथे काय आलं? मायनस आला. इथे कॉस मायनस, त्यामुळे इथं बघा हो का पहिल्याचं काय आलं? मायनस कॉस 55. परत ह्याचं काय येईल? मायनस कॉस 24, कारण अँगल थिटा काय येतं? 24 आहे, म्हणून इथं काय आलं? 24. परत ह्याचं काय येईल? 360 मायनस 60 काय येईल? 360 म्हणजे किती? 2 पाय मायनस थिटा. कॉस 2 पाय मायनस थिटाचं किती येईल सांगा बरं? कॉस 2 पाय मायनस थिटा किती येईल? कॉस थिटा राहीलच, पण कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल? मग फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असतो? चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो. आलं इथं पॉझिटिव्ह शेवटचं बघा. आलं का? पॉझिटिव्ह कॉस 60 आलं का? 2 निगेटिव्ह आले इथं आणि एक कसं आलं शेवटचं? पॉझिटिव्ह. तर ही लक्षात ठेवा टेक्निक आहे. झालं मग ज्याला एवढं कळलं त्याला संपला विषय. बघा आता मग काय करता येईल बघा. ही वजा कॉस 24 वजा कॉस पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकामेकाला काय झालं? कॅन्सल. इथलं कॉस 55 कॅन्सल झालं, कॉस 55 कॅन्सल झालं. 1 प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस राहिलं फक्त एवढंच. कॉस 60 किती असतं? 10 मध्ये पाठ केले 1/2 असतं. म्हणजे उत्तर किती झालं? 1/2. संपला विषय. काय आहे याच्यामध्ये नवीन? पण आपल्याला काय माहित पाहिजे? ते फॉर्म्युले माहित पाहिजेत. आता बघा आपल्याला हे बघायचं. नुसते एक्झाम्पल आहे, दुसरं काही नाही नवीन. बघा तर आपल्याला एक एक्झाम्पल समजून घ्यायचं. नीट समजून घ्या बरं का. हे सोडवायचं लक्ष दे. बघा काय डोकं लावायची गरज नाही. हे किती दिले? 840. इथे किती दिले? 945 वजा इथे किती दिले? 600. इथे किती दिले? 900. तर एवढं सगळ्याचं उत्तर किती येते? 3/2 येते. हे दाखवायचं सोडून सगळं आपण घेऊ. याला जस्ट बघा पहिल्यांदा आपण बाजूला काय करूया? जे व्हॅल्यू आहे ते वेगळ्या काढून घेऊया पहिल्यांदा. म्हणजे डायरेक्ट काय करूया? सेक ह्याची व्हॅल्यू किती येते काढूया, ह्याची व्हॅल्यू किती येते काढूया, ह्याची व्हॅल्यू किती येते काढूया, ह्याची व्हॅल्यू किती येते. 1 2 3 4 च्या व्हॅल्यू काढू बाजूला सेपरेट आणि परत ते ह्यात पुट करू. येत असेल तुमच्या. काय करूया आपण? ह्याची व्हॅल्यू बाजूला काढूया, ह्याची व्हॅल्यू बाजूला काढूया, ह्याची व्हॅल्यू बाजूला काढूया, ह्याची व्हॅल्यू बाजूला सोडून काढूया आणि ती व्हॅल्यू इथं पुट करून जी उत्तर येईल ती. तर पहिलं काय घेतलं मग आपण? सेक 840. आता सेक 840 म्हणजे काय हो? 360 किती होतं? 720. तर हे झालं 720 अधिक त्यामध्ये 120 मिसळल्यावर किती झालं? 840 झालं का? मग आपण असं जे 840 लिहायचे असलेलं काय फरक पडेल का? नाही. 720 म्हणजे काय असतं? 2 × 2 पाय बरोबर का? म्हणजेच काय थोडक्यात 4 पाय. 4 पाय प्लस थिटा असं म्हणलंय. ह्याला काय म्हणणार तुम्ही? ही एवढं काय? ही 4 पाय. काय? 4 पाय प्लस इथला काय? हा थिटा. सेक 4 पाय प्लस थिटाचं उत्तर काय येतं? सेक 4 पाय प्लस थिटाचं उत्तर काय येतं? कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल? कशावरून? हे 4 पाय कुठे येतं? एक्स ऍक्सिस वर येतं बरोबर का? येतं ना. मग त्याचं उत्तर काय? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सेकचं काय राहतं? सेकच राहील, कारण का पाय आहे तिथं. मग सेक थिटाला सेक थिटा म्हणजे थिटा किती येतं? 120. म्हणून सेक किती आला? 120 आली. 120 पुढे अशी करू शकतो. 90 अधिक 30 म्हणजे किती? 120 बरोबर का? आणि परत पुढे काय होईल? लक्ष द्या. परत पुढे काय होईल? 90 अधिक 30 म्हणजे किती? आता हे सेक 90 म्हणजे किती असतं सांगा? 90 म्हणजे किती? 90 म्हणजे काय? π/2 प्लस थिटा. हे सांगा. सेक π/2 प्लस थिटा. π/2 कुठं असतं? वाय ऍक्सिस वर. हे कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल? हा सेकंड मध्ये. सेकंड मध्ये सेक कसा असतो? मायनस. आणि π/2 सेक π/2 काय होईल? सेकचं काय होईल? π/2 मुळे सेकचं काय होतं? कोसेक थिटा. इथे काय येईल? निगेटिव्ह येईल बरोबर. कारण दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतं, सेक निगेटिव्ह असतो. इथे निगेटिव्ह आला, मायनस कोसेक आला. आला इथं मायनस कोसेक थिटा बरोबर आहे का? आला मायनस कोसेक थिटा. तर मायनस कोसेक थिटा. कोसेक 30 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे
ती किती असते -2 असते. कळतंय का तुम्हाला हे लक्षात ठेवा. हे करण्यासाठी काय आवश्यक आहे फॉर्म्युलेच करायचे दुसरं काहीच लागत नाही. ज्याला फॉर्म्युला कळले त्याला हे कळेल अन्यथा त्याला नाही कळणार ते. आता आपण क्वाट 945 सोडूया. कसं सोडवलं बघा त्यांनी 945च्या तुम्ही म्हणण्यासारखं असं काही आपल्याला त्याशिवाय काय उपयोग नाही. इकडे बघा डायरेक्ट 360 ला गुणून टाकायला ऍडजस्टमेंट करून 900 दिसलं की 720 घ्यायचं कुचाला पहिल्या. कळलं का किती किती आहे 945 म्हणजे 720 म्हणजे काय घ्यायचं 720 म्हणजे काय 360 गुणुले 2 म्हणजे डायरेक्ट 720 झालं. 720 मध्ये किती मिसळ लागतंय 225 लिहून टाकू 225. काय फॉर्म्युला आपला ह्याचा कसं ऍडजस्टमेंट झाली कॉट 2π किंवा हे किती झालं 4π प्लस थिटा. काय येतं कॉट 4π प्लस थिटा कॉट थिटाच कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळं पॉझिटिव्ह असतं. म्हणजे काय होईल बघा ऑलरेडी इथलं निगेटिव्ह आहे बरं का. तो कोणता निगेटिव्ह कसं आलं म्हणजे इथे काय आपलं ऑलरेडी निगेटिव्ह आहे तरी निगेटिव्ह हाय असं राहिलं. निगेटिव्ह हाय राहिलं एवढ्याचं पॉझिटिव्ह उत्तर नाही पॉझिटिव्ह उत्तर आलं पण पहिलेच निगेटिव्ह असल्यामुळे इथलं निगेटिव्ह खाली आहे असं घेतलं. ओके पहिल्या क्वेश्चन मध्ये निगेटिव्ह आहे तरी क्वाटचं निगेटिव्ह बाहेर निघल्यामुळे निगेटिव्ह इथं राहिलं हे निगेटिव्ह इथं तर पहिलं तुम्हाला क्वाट 245चं करावं लागेल. मग काय आलं क्वाट 225. 225 म्हणजे काय असतं 180 अधिक 45 झालं. कळलं का 180 अधिक 45 180 म्हणजे किती पाय तिथे 45 म्हणजे किती थिटा. ह्याला काय म्हणणार आपण क्वाट पाय प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलं पाय प्लस थिटा तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये क्वाट कसा असतो पॉझिटिव्ह. म्हणजे उत्तर काय येईल पॉझिटिव्ह क्वाट थिटा. पण ऑलरेडी इथे काय निगेटिव्ह इथलं निगेटिव्ह हाय असं क्वाट थिटा किती घेणार आहे आपण 45 किती घेणार आहे इथं 45 म्हणजे इथे काय आलं क्वाट 45 आलं. जर क्वाट 45 ची व्हॅल्यू किती असते 1 पण इथलं मायनस ऑलरेडी असल्यामुळे इथे किती आलं -1 आलं. काढू शकता बाकी तुम्ही साइन 600 काढू शकताय इथले 690 काढू शकताय आणि त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यू काढायच्या. परत हे किती आलं मला 3 व्हॅल्यू पहिले सेकची काढली आपण व्हॅल्यू क्वाटची काढली आपण व्हॅल्यू साइन 600ची मला व्हॅल्यू दिलेली आहे टॅनची दिलेली आहे. हे सगळ्या व्हॅल्यू उचलायच्या कुठं टाकायच्या आपल्या प्रश्नामध्ये. आलं लक्षात कळलं असतं ना तुमच्या ही प्रॅक्टिसचा विषय आहे. मग बघा आता शेवटी आपल्याला काढायचं उत्तर तर ह्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा ह्याचं उत्तर काढण्यासाठी इकडे बघा लक्ष द्या ह्याचं उत्तर काढण्यासाठी ह्याचं उत्तर किती आलं -2 ह्याचं उत्तर किती आलं -1 ह्याचं उत्तर किती आलं -√3/2 आलं का. आणि टॅन ह्याचं उत्तर किती आलं -√1/√3 आलं. किती आलं 1/√3 किती आलं 1/√3 आलं. कळतंय नाही 1/√3 आलं ह्याचं -6 आलं ह्याचं -1 आलं ह्याचं किती आलं -2 आलं. कळलं समजलं का झालं. पुढं काय करायचं पुढं बघा आता तर इथं बघा इथं आलं -2 इथे 2 × -1 -2 × -1 +2 -2 गुणुले -1 +2 आलं. परत हे सगळं सोडवा कसं सोडवणार हे √3 ला √3 गेलं वजा -1/2 आलं झालं. मग आता इथं क्रॉस प्रोडक्ट करा याचा ना गुणा 2/2 2 × 2 4 -1 /2 आलं काय 3/2 झालं प्रूफ आपलं. तर ह्यात काय डोकं लावायची गरज नाही फक्त तुम्हाला कालचा फॉर्म्युला जमायला पाहिजे दुसरं काय लागत नाही याला. झालं इथपर्यंत. आता मला ही तसंच आहे सेम तिसरं एक्झाम्पल आहे परत चौथा आहे मग कहाणी काय होते खतम होते. बघा काय झालं एक्झाम्पल नीट समजून घ्या कुठं काय आलं तर लगेच विचारा. बघा कोसेक किती दिलं आपल्याला 90 - थिटा हे साइन दिलं आपल्याला असं दिलं इज इक्वल टू काय दाखवायचं आपल्याला सगळ्याचं -1 उत्तर दाखवायचं. सोडून काय दाखवायचे सगळं सोडवायचं आपल्याला. हे सगळं सोडवायचं उत्तर किती आलं पाहिजे -1 आलं पाहिजे. येते लक्षात
हे सगळं सोडवायचं आणि याचं उत्तर किती आणायचं -1 आणायचं. घ्या LHS, ह्याला काय म्हणू आपण, ही तुमची झाली LHS इज इक्वल टू काय दाखवायचं तुम्हाला, नुसतं 1 दाखवायचं. सॉरी इथे किती दाखवायचे 1. बघा मग घ्या, तर इथे किती दिले आपल्याला, कोसेक मांडलं, साइन मांडलं, हे मांडलं आहे असं, साइन एक्शन थिटा मांडलं, टॅनचं मांडलं, साइन मांडलं. हे काय मांडलं आपण, LHS घेतली आपण. हा अशी काय केली आपण LHS. तर आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती आहे. मग डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युला आहे हा. काय फॉर्म्युला आहे याचा, कोसेक 90 मायनस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलं, पहिल्या क्वाड्रंटमध्ये कसं असतं सगळं पॉझिटिव्ह. मग इथं कोसेकचं काय होईल, इथं π/2 आहे नाही, कोसेकचं काय होईल सेक होईल. मग इथं सेक थिटा आलं. साइन पाय मायनस थिटा, साइनचं साइन राहील, साइन थिटा आलं पहिल्या क्वाड्रंटमध्ये, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये आलं. ह्याचा कॉट 360 मायनस थिटा, काय फॉर्म्युला आपल्याकडे, याचा फॉर्म्युला आहे कॉट 2 थिटा नाही 2 पाय मायनस थिटा. काय येते उत्तर, 2 पाय म्हणजे काय, कॉटला कॉट आलं. मी कसं आहे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, हा चौथ्यामध्ये कसं असतं कॉट, हा तर काय आलं मग म्हणून या ठिकाणी कॉट काय आला इथं मायनस. परत इथं सेक 180 अधिक थिटा किती आले, सेक 180 प्लस थिटा झालं, इथं मायनस सेक थिटा झालं. परत टॅन 90 प्लस थिटा मायनस कॉट झालं, साइन मायनस थिटा काय झालं मायनस थिटा झालं. त्याचा फॉर्म्युला आहे ना डायरेक्ट, साइन मायनस थिटा इज इक्वल टू साइन मायनस थिटा. लक्षात ते फॉर्म्युला वापरून झालं. ओके इथपर्यंत. चलो पुढं इथपर्यंत आपण आलो. तर हे मायनस काय घेतलं, मायनस आहे ते पूर्णपणे बाहेर घेतलं. इथं सेक साइन कॉट, सेक साइन कॉट, सेक इथलं निगेटिव्ह काय झालं पॉझिटिव्ह, आणि इथलं निगेटिव्ह राहिलं इथं आहे असं निगेटिव्ह, इथलं एक निगेटिव्ह राहिलं असलेलं, बाकी सगळं सेम आहे असं मांडून घेतलं. ओके आता काय काय कॅन्सल होते बघा, बघा सेकला सेक कॅन्सल, निगेटिव्हला निगेटिव्ह कॅन्सल, राहिलं काय आता साइनला साइन कॅन्सल, कॉटला कॉट कॅन्सल, उरलं काय 1. आपला विषय कळलं. फक्त फॉर्म्युले पार्ट आहेत का ते बघितले. हे काय आहे, हे फॉर्म्युले काय हे लक्षात काय पाहिजे, ते फक्त फॉर्म्युले, दुसरं काही लागत नाही याच्यामध्ये. फॉर्म्युला असले कळते सगळं. चौथा मुद्दा काय सांगितलाय, चौथा मुद्दा काय सांगितलाय बघा इथं. तर इथं दिलेलं आहे कॉट π/2 प्लस थिटा. सांगा रे याचा फॉर्म्युला. चल कॉट π/, बघून सांगा कॉट π/2 प्लस थिटा किती येतं. याचं उत्तर किती दाखवायचं आपल्याला, मायनस कोसेक येतं हे दाखवायचंय. कॉट π/2 प्लस थिटा सांग, बघून सांगा. चला बाल तुम्ही सोडा, मी सांगतो नसतं. चला सांग कॉट π/2 प्लस थिटा किती येते सांगा. चला π/2 म्हणल्यावर काय होईल, हा मायनस टॅन थिटा. हा साइन मायनस थिटाचं काय येतं मायनस साइन थिटा. ह्याचा फॉर्म्युला असा, ह्याचा सुद्धा फॉर्म्युला सगळं फॉर्म्युला दे. साइन मायनस थिटा म्हणजेच काय असतं मायनस साइन थिटा. हा सुद्धा काय आहे फॉर्म्युला आहे, बरोबर नाही. साइन मायनस थिटा म्हणजे ह्याचं काय आलं मायनस साइन थिटा. परत एवढ्याचा फॉर्म्युला सांगा, कॉट पाय मायनस थिटा सांगा. कॉट पाय मायनस थिटा, कॉट पाय मायनस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये येते, कॉट मायनस कॉट थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये, दुसऱ्यामध्ये मायनस कॉट थिटा. ओके आपला विषय. परत ही कुठल्या कॉस 2 पाय मायनस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल, कॉस 2 पाय मायनस थिटा हे चौथ्या क्वाड्रंटमध्ये. कॉस कसा असतो पॉझिटिव्ह असतो, मग इथं आला पॉझिटिव्ह कॉस थिटा आला. पुढं साइन पाय प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये, हे तिसऱ्यामध्ये साइन कसा असतो आला का मायनस इथं. परत पुढं टॅन 2 पाय मायनस थिटा कुठला क्वाड्रंट आहे, चौथ्यामध्ये टॅन कसा असतो आला का निगेटिव्ह इथं. काय दुसरं लागतं एक्झाम्पल मध्ये, मग काय सांगतो एवढं फॉर्म्युला असल्याशिवाय मॅथ्स काय तुमचं फॉर्म्युला मी पाठ करू. आता फॉर्म्युले पाठ केले की मॅथ्स फार सोपं असतं, काही लागत नसते मॅथ्स, नुसते फॉर्म्युले पाठ लागतात. आता ही ट्रिग्नोमेट्री आहे, 12वीतलं सेकंड पेपर चालू केलं डेरिव्हेटिव्ह नुसतं फॉर्म्युला इंटिग्रेशन दे, नुसतं फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन नुसते फॉर्म्युला लागतात, त्याला काय लागत नाही. कळलं काय, लक्षात इकडं
फॉर्म्युला पाठ करा, नीट लक्ष द्या. कळलं काय काय केलंय? काय केलंय तेव्हा? काय केलंय तेव्हा सर? इथला फॉर्म्युला इथं मांडला, इथला फॉर्म्युला इथं मांडला, इथला फॉर्म्युला इथं मांडला. दुसरं काय केलं इथं? फॉर्म्युला पाठ करा. मग आता बघा, साईनला साईन गेलं, टॅनला टॅन गेलं, वर काय आहे खाली काय आहे कॉस. मांडलं काय असं राहिलेलं, जी गेलेलं गेलं, राहिलेलं राहिलं मांडलं. पण आता इथं जादू ना काय बघा, क्वाट म्हणजे काय मांडू शकतो आपण? कॉस अपॉन साइन. बघा हे असं मांडलंय, मायनस क्वाट थिटा आणि कॉस जे आहे का ते असं मांडू आपण. इथं कॉस खाली दिले ते आपण इथं लिहू, इथं 1 लिहून 1 अपॉन कॉस इथं लिहू आपण. काय फरक पडला का? क्वाट थिटा डिवाइडेड बाय 1 दिले, क्वाट थिटा बाय इकडे लिहिले असं थोडं बाजू सर कोण मांडले. तर क्वाट म्हणजे कसं मांडतो? क्वाट म्हणजे काय असतं याचं 10वी मध्ये? क्वाट म्हणजे कॉस डिवाइडेड बाय साइन असतं, आणि टॅन म्हणजे साइन डिवाइडेड बाय कॉस असतं. काय करू मी? टॅन म्हणजे काय असतं? साइन अपॉन कॉस. आणि क्वाट म्हणजे काय असतं? कॉस अपॉन साइन. हे करायला पाहिजे रे. तर क्वाट म्हणजे कॉस अपॉन साइन असतं, मांडलं इथं. मग इथलं 1 अपॉन कॉस, तर 1 अपॉन कॉसला हाय असं मांडलं. कॉसला कॉस कॅन्सल. 1 अपॉन साइन म्हणजे किती असतं? 10वीतला फॉर्म्युला, 10वीतल्या पहिल्या पानावर राहिला का ते? 1 अपॉन साइन म्हणजे काय? कोसेक असतं. मग इथं काय आलं? कोसेक. मायनसला मायनस हाय असं, मायनस कोसेक. कळलं काय नाही रे? फॉर्म्युला पाठ पाहिजे थोडा. झिरो दाखवायचं. आता ही एक्झाम्पल परिस्थिती येणार बरं का, मी आता टेस्टला बी टाकणार उद्या अशा टाईपमधलं हेच टाकतो. चला सांगा. चला आता पाय बाय 15 दिले बरोबर. इथे किती दिले? हे सगळं दिले काय असेल ते. आपण एलएचएस हायशी लिहिली. काय केलं आपण? एलएचएस काय केले आपण? हायशी मांडली. जर उत्तर 0 येते दाखवायचं आपल्याला. तिथलं पहिलं हाय असं मानलं, दुसरं हाय असं मानलं. आता हे कुठून उलट सोडू द्यायचं जरा पाठीमाग. खरी स्टेप आता हित आहे, हितपर्यंत आहे असं मानलं, हे वरचं आहे असं मानलं, वरचं आहे असं मानलं. आता हितनं पुढं उंची आहे माझ्या. चला काय केलं इथं? साइन 14 पाय डिवाइडेड बाय काय दिलं इथं? 15. हे लक्षात घ्या. हे जे आहे का एवढं हे असं मानलं. कसं बघा, 14 पाय भागिले 15 मी असं मांडू शकतो. बघा 14 पाय भागिले 15 म्हणून बेसिक एक्झाम्पल घेतलीत मी याची. बघा इथे काय दिलं मी असं लिहू शकतो. मी ते नसते इकडे काय सांगितलं होतं? इथे खाली 15 म्हणले, इथं 15 लिहून टाकायचं बरोबर. इथं पायला पाय लिहून टाकायचं. 15 पाय वजा पाय केले की 14 पाय. बघा बरं होते काय? 15 एके 15 म्हणजे किती झालं? 15 पाय. 15 पाय वजा पाय भागिले 15 किती आलं? 14 पाय वजा भागिले 15 आलं का? आपल्याला काय पाहिजे मग? 14 पाय भागिले 15 ची व्हॅल्यू पाहिजे ना. 14 पाय डिवाइडेड बाय 15 ची व्हॅल्यू पाहिजे. त्याची व्हॅल्यू किती आली मग? 14 पाय डिवाइडेड बाय 15 ची व्हॅल्यू किती आली? आलं का तेवढीच? मग आपण त्या जागेला काय लिहू शकतो? एवढं लिहू शकतो असं, पाय मायनस पाय बाय 15. म्हणून या ठिकाणी पाय मायनस पाय बाय 15 लिहिलं. ह्याच्यावरून हे असं लिहिता येतं. हे जर मी तेच तसंच सेम काय लिहिता येईल याचं? ही सोडवा. 15 एक 15 पाय वजा 4 पाय खाली 15 सोडवलं काय? 15 4 गेलं. इथं काय 11 पाय बरोबर आहे भागिले 15. अलग 11 पाय भागिले 15. अलग 11 पाय भागिले 15 इथं आहे का? म्हणजे 11 पाय भागिले 15 11 पाय डिवाइडेड बाय 15 च्या जागेला मी काय लिहू शकतो? एवढं लिहू शकतो. कळतंय का? म्हणजे एवढ्याच्या जागेला मी एवढं लिहू शकतो. ही ऍडजस्टमेंट आहे ना. ऍडजस्टमेंट स्वतःच्या बुद्धीने समजून घ्यावी लागते. ऍडजस्टमेंट ही ऍडजस्टमेंटच असते. झाली इथपर्यंत आपण आलो. मग इथं आपण आला अँगल वापरू शकतो का? सांगा. इथं वापरू शकतो आला अँगल काय? साइन पाय मायनस थिटा. याचं उत्तर काय असतं? साइन पाय मायनस थिटाचं काय गेलं? हा पायामुळे साइनचं साइनच राहील. साइन थिटा इथं कुठल्या क्वाड्रंटमध्ये? दुसऱ्यामध्ये साइन कसा असतो? पॉझिटिव्ह. साइन थिटा होतील. थिटा किती येत आता? पाय बाय थिटा म्हणजे कोण आहे इथं?
पाय मायनस थिटा. थिटा कोण आहे इथं पाय बाय 50. आलं का. साइन थिटा उत्तर आले इथं. साइन थिटा कोण आहे आपला इथं पाय बाय. आलं का. इथं बी काय पाय मायनस थिटा उत्तर काय इथं पाय मायनस साइन पाय मायनस थिटा साइन थिटा. थिटा कोण आहे इथं 4 पाय. आलं का. आलं का. आता काय झालं मांडला आहे. शाला ही निगेटिव्हला पॉझिटिव्ह कॅन्सल. पॉझिटिव्हला इथलं निगेटिव्ह उरलं काय काय पाठ पाहिजे फॉर्म्युला. ठीक आहे. दोन एक्झाम्पल झाली संपलं तुमचं. संपते आपलं शिकवायचं संपते. तुम्हाला एक दिवसाची तू एन्जॉय करायला 3.2चं करून टाका एन्जॉय. मग बसायचं ग्रुप करून टोळी करून. कळलं येतपर्यंत ह्यात काय होणार. तर दुसरं एक्झाम्पल बघा. घाबरून जायचं काय काम नाही. स्क्वेअर आलाय मग कसं करू. घाबरण्याचं काय काम. बर आता इथे काय दिलंय आपल्याला स्क्वेअर दिलाय. इथं पण काय दिलाय स्क्वेअर दिला. देऊ दे काय अडचण. कन्सिडर म्हणले काय कन्सिडर करा. पाय बाय 4 मायनस एक्स बद्दल वाय घ्या. म्हणजेच काय एक्सची व्हॅल्यू किती निघाल बघा. हे एक्स इकडे पटल्यावर वायला इकडे घेतल्यावर काय होईल बघा. पाय बाय 4 मायनस वाय होईल इज इक्वल टू एक्स इकडे आलं काय एक्स होईल असं होईल. बरोबर कळलं काय. तर मग असं केलं ॲडजस्टमेंट केली आपण. काय केलं एवढ्याच जागेला मी काय लिहू शकतो पाय बाय 4 मायनस एक्स बद्दल आपण वाय पुट केले. बरोबर आहे. असं करू शकतो आपण. आणि ह्याच्यावर एक्सची व्हॅल्यू पण काढता येते. एक्सची व्हॅल्यू काय ह्याला इकडे पाठवून ह्याला इकडे पाठवू म्हणजे काय होईल पाय बाय 4 ही वाय प्लस इकडे आल्यावर काय झालं मायनस. एक्स निगेटिव्ह इकडे आल्यावर काय झालं पॉझिटिव्ह झालं. म्हणून एक्सची व्हॅल्यू तुम्हाला अशी मिळाली आणि वायची व्हॅल्यू तुम्हाला अशी मिळाली. हा लक्षात. दोन व्हॅल्यू जर आपल्याला पुट केले आपण सोयीसाठी केले कन्सिडर केले आपण समजले तर केलं कन्सिडर झालं पुढं. मग आता बघा दिलेला हाय असं एलएचएस घ्या. घेतली का. ह्याच्याबद्दल काय पुट करा वाय पुट करा. एक्सची व्हॅल्यू काय काढली आपण. येणारं फंक्शन वाय मध्ये घ्यायचं आपल्याला पूर्णपणे. का वाय मध्ये घ्यायचंय कारण साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स याचं उत्तर काय असतं इथं पण एक्स पाहिजे इथं पण एक्स पाहिजे. तर तो फॉर्म्युला वापरता येतो एक्स एक्स मध्ये आहे म्हणून. कारण इथे कसं आहे एक्स आहे इथे कसं आहे एक्स आहे इथे काय प्लस इथे काय मायनस. अँगल वेगवेगळा आहे त्यामुळे इथं फॉर्म्युला वापरता येत नाही. इथं जो अँगल आहे तोच इथं असेल तर याचं साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय येतं 1 येतं. तर इथं अँगल पाय बाय 4 मायनस एक्स आहे तर पाय बाय 4 प्लस एक्स आहे त्यामुळे अँगलचं उत्तर 1 येत नाही. तर साधी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं. ह्याच्याबद्दल काय पुट केलं आपण वाय पुट केलं. केलं का वाय केलं. मग आता ह्याचं उत्तर किती आलं आपलं पाय बाय 4 प्लस एक्स. एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे एक्सची. आपण काय करतोय बघा आपल्याकडे जेवढं आहे ह्याच्याबद्दल ही वाय पुट केलं. तर इथं ह्याच्याबद्दल आपण काय पुट करू शकतोय काय पुट करू शकतोय आपण ह्याच्याबद्दल पाय बाय 4 प्लस एक्स ह्याच्याबद्दल काय लिहू शकतो आपण. किंवा एक्सची व्हॅल्यू टाका डायरेक्ट. हो इथे राहू दे. एक्सची व्हॅल्यू काय आपल्याकडे पूर्णपणे फंक्शन आपल्याला कशामध्ये न्यायचं आता वाय मध्ये न्यायचंय. ह्याच्याबद्दल तर काय पुट केलं आपण वाय. आता मला सांगा एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे ह्या किती आहे पाय बाय 4 मायनस वाय आहे का नाही. तर एक्सच्या ठिकाणी काय पुट करू आपण एक्सच्या ठिकाणी काय पुट केलं वाय नाही पाय बाय 4 मायनस एक्स वाय इकडे बघा. हो ह्याच्याबद्दल आपण काय पुट केलं एवढ्याबद्दल वाय पुट केलं. बरोबर आहे. तर आता हे पाय बाय 4 हाय असं राहू द्या लिहिलं आहे असंच. एक्स जागेला आपण काय टाकू शकतो मायनस वाय. मग इथं पाय बाय 4 मायनस वाय टाकलं का. ह्या एक्सची व्हॅल्यू इथे टाकली ही एक्सची व्हॅल्यू आहे टाकली एक्सची व्हॅल्यू. कळलं का. ओके झालं. मग आता काय करता येईल पुढं बघा. आता काय करायचं पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 किती येतं उत्तर येते ना पाय बाय 2 बघा. हो हे 2 पाय डिवायडेड बाय काय झालं 4 बेग बे 2 4 पाय बाय 2 येतं. आलं पाय बाय 2. या दोन्हीची ॲडिशन किती येईल म्हणजे काय होईल थोडक्यात बघा साइन स्क्वेअर पाय बाय 2 मायनस वाय. बरोबर आहे का. साइन स्क्वेअर झालं तिथं साइन स्क्वेअर. आता इथं काय आहे साइन स्क्वेअर आपण असं लिहू साइन
π/2 मायनस वाय आणि ह्याचा स्क्वेअर करू, हे करीतला स्क्वेअर येतो वर घालू. साइन π/2 मायनस थिटाचं व्हॅल्यू सांगा. साइन π/2 मायनस वाय सांगा. साइन π/2 तिथं सांगा, याचं फॉर्म्युला आपल्याकडे साइन π/2 प्लस थिटा मायनस थिटा. साइन π/2 मायनस थिटा प्लस आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन π/2 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस. पहिल्या क्वार्टरमध्ये ना साइनचं कॉस होईल. मी तर वाय म्हणजे कोण आहे थिटा, याचं काय येईल कॉस वाय. काय आलं कॉस वाय आलं का, आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअरला स्क्वेअर इथं वर आहे असं आलं. आलं स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय काय येतं 1 आलं का. तर अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो. परत इथं हे दिलेलं आहे सगळं काय असेल त्याचं उत्तर किती दाखवायचं आपल्याला, काय घाबरायचं काम नाही. बघा समजून घ्या नीट व्यवस्थितपणे, कुठं काय आलं तर लगेच विचार. आता बघा आपल्याला काय दिलं त्यांनी, हे जे दिले ती एलएचएस आपण पहिल्यांदा मांडून घेतली. मांडली एलएचएस ओके पैकी. तर पहिले ह्याला हे मांडून घेतलं, ह्याला हे मांडून घेतलं. ह्या दोन्हीमध्ये शेवटचा आपण बदल केला, बाकी सेम मांडलं. तर साइन π/5 π/8 आहे. ते कसं मांडलं बघा. 5 π म्हणजे काय, 4 π प्लस π म्हणजे किती 5, म्हणजे 5 π त्याचं पुढून मांडलं इथं. आलं लक्षात. 8 ला 8 खाली हाय. इथं 7 π म्हणजे काय केलं, 7 π म्हणजे काय 4 अधिक 3 म्हणजे किती 7. 7 म्हणजे काय 4 अधिक 3 म्हणजे 7 π ला इथे कसं लिहिलं इथं काय फरक पडत नाही. झालं ओके इथपर्यंत ओके. तर या दुसऱ्या स्टेप पर्यंत ओके झालं. आता इथलं बघा, हे हाय असं मांडलं, हाय असं मांडलं. आता ह्याचा विचार करा. तर हे सेपरेट डिवाइड करा, काय होईल की सेपरेट डिवाइड करा, घेण्याला सेपरेट डिवाइड करा, घेण्याला सेपरेट डिवाइड करा. म्हणजे कसं होईल बघा, 4 π प्लस π भागिले 8 आहे ना आपल्याकडे. आपण असं करू, कसं करू 4 π प्लस 8 डिवाइडेड बाय 8 करू आणि π/8 करू. किती 4 4 4 दोन्ही 8 म्हणजे आलं का π/2 प्लस π/8 आलं का इथं. आलं लक्षात आलं इकडं π/2 प्लस π/8 आलं का. सेपरेट डिवाइड करून ह्याचं उत्तर हे आलं. ह्याला सेपरेट डिवाइड करून घ्या, काय येईल सेपरेट डिवाइड करणं म्हणजे काय, ह्याच्यावरून आपण असं लिहू शकतो. कसं बघा 4 π प्लस 3 π डिवाइडेड बाय 8 आहे. सेपरेट डिवाइड करा, काय होईल 4 π प्लस डिवाइडेड बाय 8 प्लस 3 π/8 4 1 4 4 दोन्ही 8 म्हणजे π/2 प्लस 3 π/8 आलं का. π/2 प्लस 3 π/8 म्हणजे मी ह्याच्या जागेला काय लिहू शकतो एवढं लिहू शकतो. लिहिलं का येतं लक्षात येते ना. झोपला रे काय कळलं नाही. आता बघा मग पुढं ह्याला हे मांडलं, ह्याला हे मांडलं ओके. ह्याचं काय येईल आता, याचा फॉर्म्युला वापरा. साइन π/2 प्लस थिटा, हे स्क्वेअर राहू दे वर, स्क्वेअर काय करत नाही, हे स्क्वेअर राहू दे वर. तर याचा काय फॉर्म्युला π/2 प्लस थिटा. ह्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर वर राहू दे, काय स्क्वेअरचा काय संबंध नाही. ह्याचे सांगा उत्तर मला आतलं. हां साइन π/2 प्लस थिटा कुठल्या क्वार्टरमध्ये आलं, दुसऱ्यामध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह. मग ह्याचं काय उत्तर झालं साइन π/2 प्लस π/2 म्हणजे काय असतं साइनचं काय होईल कॉस थिटा होईल आणि ह्याचा काय आहे स्क्वेअर. आलं का बघा. तर इथं पण बघा येते कुठे गेला ह्याचं उत्तर साइन काय π/2 प्लस थिटा म्हणजे कॉस π/8 येईल. आलं का, आलं कॉस π/8 स्क्वेअर आहे, स्क्वेअरला स्क्वेअर हाय असतो, ह्याचा काय अडचण. ह्याचं सांगा चला हवा इथं साइन π/2 प्लस थिटा सांगा. साइन π/2 प्लस थिटा कॉस π/2 लक्षात. ही π/2 म्हणजे 90 π/2 प्लस हा थिटा एवढा काय थिटा. साइन π/2 प्लस थिटा किती उत्तर असतं, किती असते उत्तर कॉस थिटा. थिटा कोण आहे आपला इथं म्हणजे कॉस 3 π/8 मग स्क्वेअरला स्क्वेअर हाय असाल, हे स्क्वेअरला स्क्वेअर हाय असाल. झालं. तर बघा काय कॅन्सल होतं का यामध्ये. तर आपल्याकडे नियम आहे, काय नियम आहे बाळांनो ह्या दोन्हीमध्ये साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आलं का म्हणजे साइन स्क्वेअर π/8 प्लस कॉस स्क्वेअर π/8. ह्याचं उत्तर दोन्हीसाठी काय आलं, कारण आपल्याला रूल आहे ना तसा. काय रूल आहे
साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असतं 1. इथं एक्स आहे, इथं पण काय एक्स आहे, साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर. इथं काय एक्स म्हणजे पाय बाय तिथला, इथं पण एक्स आहे, इथे एक्स आहे, इथे एक्स आहे. साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स उत्तर किती असते 1 असतं. मग हे जागेला आपण काय लिहू शकतो दोन्हीच्या ठिकाणी 1 आणि या दोन्हीच्या ठिकाणी काय लिहू शकतो 1. इथं साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स काय उत्तर असतं साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्सचं 1 असतं. त्यामुळे ह्या दोन्हीसाठी 1 लिहिला आणि ह्या दोन्हीसाठी 1 लिहिला. ह्याचं उत्तर किती आलं 2. येतं लक्षात. तर हे एवढं समजून घ्या. खतम होते होते हे काय 3.2 एवढं तुम्ही सोडला नाही. एवढं सोडतो तुम्ही निमित्त तयार झाला, ट्रिग्नोमेट्री तयार झालं चांगलं. फक्त एवढं नाही तुम्हाला ते फॉर्म्युला जर अप्लाय करता आलं तर काय फॉर्म्युला पार्ट पाहिजे. फॉर्म्युला पार्ट असली मॅथ्स लय सोपं आहे. फॉर्म्युला पार्ट नसलं काहीच कोणी करू शकत नाही, कोणच काय करू शकत नाही. मी किंवा नरेंद्र मोदी द्याल तर काय करता येत नाही. फॉर्म्युला पार्ट नसल्या कोण काय करणार. बघा इकडं बघा हे दिलंय आपल्याला, याचं उत्तर किती दाखवा म्हणलंय 2 दाखवा म्हणले. आपण काय करू एलएच म्हणजे लेफ्ट हँड साइड, डाव्या बाजूला काय आहे एवढा आहे ते हाय असं लिहून घ्या, अर्धा मार्क मिळाला. ओके. आता पुढं इथं पाय बाय प्लस पाय बाय 10 दिलेलं आहे मांडलं. इथं 2 पाय बाय 5 आहे. तर हे कसं मांडलं बघा. आता ऍडजस्टमेंट केली. इथं काय केलं इथं ह्याच्यावरून हे असं मांडतोय. कसं मांडलं ते सोडवून बघा किती येते. हे सोडवा, ही एवढं सोडवायचं. कसं येईल ते सोडवलं बघा. पाय बाय 2 मायनस पाय बाय 10 सोडवावर काय येते बघा. तिरकस गुणाकार करा 10 पाय. हा शिकवलं आहे तुम्हाला तिरकस गुणाकार. 10 पाय मायनस 2 पाय डिवायडेड बाय 10 दोन्ही 20. 10 मधनं 2 गेलं वर 8 पाय आणि खाली 20. अजून भाग आला त्याचा, भाग आला आता 8च्या निम्म 4, 20च्या निम्म 10, 4च्या निम्म 2, 10च्या निम्म 5 म्हणजे आलं का 2 पाय डिवायडेड बाय 5 आलं का. आलं का 2 पाय बाय 5. म्हणजे हे असं मांडू शकतो किंवा असं मांडू शकतो. हे ऍडजस्टमेंट आहे, हे तुम्हाला ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे. हे ऍडजस्टमेंट केलेली आहे. हे काय केलेले आहे ऍडजस्टमेंट कशाची ह्याची ऍडजस्टमेंट. ओके. परत ह्याची ऍडजस्टमेंट हे सोडवा तुम्ही. याचा गुणाकार याचा गुणाकार याचा गुणाकार सोडत जावा तुम्हाला हे मिळेल. ही कशाने येतं प्रॅक्टिस करून करून शक्य असते. हे लक्षात. पाय बाय 2 तिथं आणायचं आपल्याला. मग इथं आपण काय केलं पाय बाय 2 प्लस 5 बाय 10 ऍडजस्टमेंट केली आपण इथं. हे काय केली ऍडजस्टमेंट. परत सेम इथे तसं 9 पाय बाय 10 काय केलं आता हे सोडवा 10 इंटू बघा हे सोडवलं काय येतं 10 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 10. 10 पाय मायनस पाय 9 पाय डिवायडेड बाय किती 10 आलं इथं 9 पाय बाय 10 आलं. म्हणजे ह्याच्यावरून हे लिहिता येतं. झालं. पुढे बघा आता ही पायला पाय बाय 10 ला पाय बाय 10 हाय असं तुम्ही म्हणणार मग इथं पाय बाय 10 मध्येच का ऍडजस्ट करायचं बघा. हो का ह्याच्यावरून इथं 5 आहे मग इथं खाली 10 का आणायचं तर इथं सुरुवातीला किती आहे 10 म्हणून सगळे होता 10 10 10 10 दिसतंय का. ती कशावरून ठरवायचं तर सुरुवातीला जो नंबर इथं आहे असा. आता ह्यात तर ऍडजस्टमेंट करता येत नाही. काय करता येते ऍडजस्टमेंट नाही करता येत. मग ह्याच्यात ऍडजस्टमेंट करता येत नाही बाकीचं त्याच्याबरोबर ऍडजस्ट करून घ्यायचं. ही एकटा सोडून दे ह्याला 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 तिला त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून घ्यायचं. कळलं काही तुम्हाला सोडून सोडून प्रॅक्टिस न शक्य होईल. ह्याच्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही हाय असं मांडलंय. ह्याच्यामध्ये बदल करता येतोय. लक्ष द्या इकडे बघा. ह्याच्यामध्ये बदल करू शकतोय आपण नाही मांडलाय. ह्याच्यामध्ये करू शकतोय करू शकतोय पण तो जो बदल आहे तो पाय बाय 10च्या स्वरूपात करा म्हणजे आपल्याला सोपं पडत. हितला जो बदल आहे तो करू शकतोय पण कसा करा पाय बाय 10 त्याच्यामध्ये आलं. हितला बदल करा पण कसा करा पाय बाय 10 ला पाहिजे म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला पण सोपं पडतंय.
म्हणून यात π/10 सगळ्यामध्ये आला बघा. इथं आला π/10 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 π/10. हे झालं इथलं पहिलं आहे असं. आता इथं cos स्क्वेअर π/2 मायनस π/10 दिले बरोबर. आता π/10 जे दिसते तुम्हाला इथं π/10 दिसते. cos स्क्वेअर π/2 मायनस π/10 तर cos π/2 दिसते इथं. π/2 काय होतं, cos काय होतं साइन. साइन कुठल्या क्वाड्रंटमध्ये π/2 मायनस थिटा. π/2 मायनस थिटा पहिल्यामध्ये cos कसं असतं, साइन कसं असतं, cos कसं असतं पॉझिटिव्ह. मग इथं cos साइन झालं हे पॉझिटिव्ह आलं. इथं cos π/2 प्लस थिटा कुठल्या क्वाड्रंटमध्ये आलं π/2 प्लस थिटा. दुसऱ्यामध्ये cos कसं असतं निगेटिव्ह ना, तर इथं निगेटिव्ह यायला पाहिजे बघा. त्यांनी पुढे माग केले बघा. ह्याच्यावरून हे असं आलं बघा. कॉसचं काय झालं साइन झालं. ह्याचं काय येतं इथं मांडलंय बस बरोबर आहे का. cos स्क्वेअर cosचं काय मांडलं साइन मांडलं. आणि ह्याचं काय येते काय येते cosचं cos येईल ना पाय मुळे. cosचं cos π/2 कुठल्या क्वाड्रंटमध्ये दुसऱ्यामध्ये cos कसा असतो ही स्टेप आपण जरा बाजूला सोडू. ही स्टेप इकडे बघा, इकडे लक्ष द्या. ही स्टेप बाजूला सोडू बघा, लक्ष द्या इकडे. पहिलं काय cos स्क्वेअर π/10. आता हे जर सांगा प्लस cos π/2 मायनस थिटा सांगा. साइन काय π/10 कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते पाहिलं, त्यामुळे काय येईल पॉझिटिव्ह. आता हे सांगा हे झालं आता हे सांगा cos काय π/2 प्लस थिटा आहे म्हणजे काय होईल cosचं काय होईल साइन π/10 तर येईल. कुठल्या क्वाड्रंटमध्ये ते दुसऱ्यामध्ये cos कसा असतो हा निगेटिव्ह असतो. आता निगेटिव्ह असतो पण ती पॉझिटिव्ह का दाखवते तर आपल्याला काय ह्याचा प्लस साइन ह्याचा काय आहे स्क्वेअर आहे वर. कळलं का इथं हे असं काय झालं इथं स्क्वेअर मुळे ते पॉझिटिव्ह व्हायला लागले. स्क्वेअर मुळे काय होतंय पॉझिटिव्ह व्हायला लागले. इथं सुद्धा पॉझिटिव्ह आलं. इथं ते म्हणतो इथं पॉझिटिव्ह कुठून आलं तर स्क्वेअर मुळे. आता इथं एक स्टेप अजून परत नीट बघा बरं व्यवस्थितपणे. ही स्टेप मी परत तुम्हाला मानून दाखवतो. तिकडे बघा इथलं जे 2 आहे का ते समजा आपण असं लिहिलं. लक्ष द्या इकडं बघा बघा इथलं जे स्क्वेअर आहे का हे असं लिहिलं बघा. लक्ष द्या इकडं इथलं जे स्क्वेअर आहे का हे असं मानलं स्क्वेअर करून. इथलं जे स्क्वेअर आहे का ते असं मानलं स्क्वेअर करून. बरोबर मानलं का असं काय फरक पडला का काय स्क्वेअर वर लिहिलं फक्त कंसाचे. मग आता याचं cos π/2 चं cos π/2 हाय असं सेम बरोबर. इथं आलं हाय असं हाय असं काय आलं स्क्वेअरला स्क्वेअर हाय असं. ह्याचं उत्तर काय येईल cosचं काय होईल साइन होईल. आलं का साइनला साइन आणि त्याचा स्क्वेअर वर मांडला. आता हे जे आहे ना हे ह्याचं उत्तर इथं लिहिले ह्याचं उत्तर इथं लिहिले. cosचं काय होईल साइन होईल. पण कसं येईल उत्तर येतं ह्याचा काय इथं स्क्वेअर आहे. cos π/2 प्लस उत्तर काय येईल निगेटिव्ह येईल. काय येईल निगेटिव्ह. पण निगेटिव्ह जरी आलं तर कंसाचा स्क्वेअर असल्यामुळे परत काय होतं पॉझिटिव्ह. इथं निगेटिव्हचा स्क्वेअर असल्यामुळे निगेटिव्हचा स्क्वेअर केला काय झाला पॉझिटिव्ह म्हणून इथलं चिन्ह इथं पॉझिटिव्ह दिलेलं आहे. कंसाच्या बाहेर निघालं पॉझिटिव्ह. हे जर काय cosचं काय निगेटिव्ह येईल बरोबर आहे. मग निगेटिव्ह इथं काय होईल निगेटिव्ह काय होईल पॉझिटिव्ह. कारण या कंसाच्या स्क्वेअरमुळं इथं निगेटिव्ह जरी आत आलं तर इथं कंसाच्या बाहेर निघालं काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणून ह्या ठिकाणी परत सगळं काय येईल असं पॉझिटिव्ह मध्ये येईल. हे दोन्ही इथं पण पॉझिटिव्ह आलं इथं पण पॉझिटिव्ह आलं. कारण का -1 चा स्क्वेअर काय असतो 1 असतो. म्हणून जरी इथं निगेटिव्ह आलं तर स्क्वेअर मुळे ते काय होते पॉझिटिव्ह येते. हे लक्षात घ्या. कॅन्सल नाही होत तेव्हा. cos स्क्वेअर π/2 sin स्क्वेअर π/2 sin स्क्वेअर π/2 cos स्क्वेअर π/2 कसं जोडायला हवं काय अडचण नाही. आलं
किंवा ह्या दोन्हीसाठी 1 आणि ह्या दोन्हीसाठी 1, 1 अधिक 1 किती झालं 2. तर अशा पद्धतीनं आपण हे सोडलंय. तुम्हाला किती एक्झाम्पल सोडायचे 6 तर एक्झाम्पल सोडायचे. किती 6 एक्झाम्पल त्यासाठी 3.2. पहिलं ही पण ही जी आहे का ही इथलं आहे असं बघून ओढू नका. इथे काय करा एक स्टेप वाढवा ते निगेटिव्ह साठी स्क्वेअर करण्यासाठी. ओके ते सोडवून दाखव मला. तर एवढं पूर्ण करून लगेच दाखवा. बसायला येत लगेच 3.2 पर्यंत. परत टेक्निकल फंक्शन ऑफ मल्टिप्लिकेशन अँगल आहे. तर आता ही फॉर्म्युले पार्ट पाहिजे बघा. ही फॉर्म्युले पार्ट हे सगळं पार्ट लागते फॉर्म्युले. हे सगळं फॉर्म्युले सगळं पार्ट पाहिजे. फॉर्म्युले सगळे जरी डोळं फिरत असलं तरी ही पार्ट लागते. sin 3 θ = 3 sin θ - 4 sin cube θ, cos 3 θ 4 cos cube θ - 3 cos θ, tan 3 θ 3 tan θ. हे सगळं पार्ट पाहिजे. हे सगळे फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले ज्याला ही चॅप्टर कळला चांगला त्याला डेरिव्हेटिव्ह कळला. ज्याला ही डी कळलं त्याला डेरिव्हेटिव्ह कळतो. बाकी त्याला डेरिव्हेटिव्ह नाही कळणार. म्हणून ही आधी फॉर्म्युले पाठ करा. हे फॉर्म्युले आहेत बरं का. हे फॉर्म्युला फक्त प्रॉपर्टी म्हणून तुम्हाला लक्ष द्यायचं. याच्या लक्षात. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि सगळ्यांनी काय करा हे एक्सरसाइज पूर्ण करा आणि दाखवा. ह्यात काय अडचण तर लगेच विचार क्लिअर करून टाकतो.